नमस्कार मित्रांनो, माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे। संपूर्ण महाराष्ट्रासाठी आताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या 15 मोठ्या घोषणा। उद्यापासून सर्वांना खुशखबर। 31 डिसेंबर बुधवार काही मिनिटापूर्वीच्या ह्या बातम्या आहेत। या संदर्भात सविस्तर माहिती या व्हिडिओत जाणून घेऊया। तत्पूर्वी तुम्ही माय सपोर्ट या मराठी यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेल्या लाल रंगाच्या सबस्क्राइब बटनावर क्लिक करा आणि समोरील बेल आयकॉन क्लिक करा, जेणेकरून महाराष्ट्राच्या ताज्या बातम्या तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील। तर चला सविस्तर बातम्या जाणून घेऊया। तर बघा, पहिली सर्वात मोठी आणि सर्वांसाठी आनंदाची बातमी। तर मित्रांनो, महाराष्ट्रातील बेरोजगार तरुणांसाठी एक मोठी आनंदाची बातमी आहे। राज्यात लवकरच तलाठी भरती प्रक्रिया सुरू होणार आहे। ग्राम महसूल अधिकाऱ्यांची म्हणजेच तलाठी पदांची हजारो पदे रिक्त असून जानेवारी 2026च्या अखेरीस ही भरती प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे। या भरतीत राज्यभरात 9700 पेक्षा अधिक पदांची उमेदवारांची निवड केली जाणार आहे। ही संपूर्ण भरती प्रक्रिया mahabhumi.gov.in या अधिकृत पोर्टलद्वारे होणार आहे। परीक्षेसाठी 100 प्रश्नांची आणि 200 गुणांची ऑनलाईन परीक्षा घेतली जाणार असून निगेटिव्ह मार्किंग नसणार आहे। प्रश्नांचा स्तर साधारण 12वी पर्यंतचा असणार आहे। या परीक्षा झाल्यानंतर थेट निवड यादी जाहीर केली जाणार आहे। खुल्या प्रवर्गासाठी अर्ज शुल्क 1000 रुपये तर राखीव प्रवर्गासाठी 900 रुपये असणार आहे। ही भरती तरुणांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी मानली जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्रातील ग्रामीण विकासाला गती देण्यासाठी राज्य सरकारने ग्रामपंचायतीसाठी थेट निधी वितरणाची नवी प्रणाली लागू करण्याचा निर्णय घेतला आहे। याआधी विकास कामांसाठीचा निधी विविध टप्प्यातून जात असल्याने अनेकदा विलंब होत होता। आता हा निधी थेट ग्रामपंचायतीच्या खात्यांवर जमा होणार असल्यामुळे रस्ते, पाणीपुरवठा, गटारी, वीज आणि इतर मूलभूत सुविधा वेळेत पूर्ण होण्यास मदत होणार आहे। या निर्णयामुळे सरपंच आणि ग्रामसेवकांची जबाबदारी वाढणार असून कामात दिरंगाई झाल्यास थेट कारवाई होणार असल्याचे संकेत सरकारने दिले आहेत। ग्रामीण भागातील नागरिकांना याचा थेट फायदा होणार आहे। तर बघा, सर्वसामान्य जनतेसाठी सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी। ग्रामीण भागातील नागरिकांना महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून मोफत उपचाराचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना शहरात असणाऱ्या खाजगी तसेच सरकारी दवाखान्यामध्ये जावे लागत असे। दरम्यान हीच अडचण लक्षात घेऊन आता शासनाने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे। आता ग्रामीण भागातील सर्वसामान्य नागरिकांना छोट्या उपचारांसाठी तसेच किरकोळ शस्त्रक्रियांसाठी लांबचा प्रवास करावा लागणार नाही। आता ग्रामीण भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुद्धा या योजनेतून मोफत उपचार मिळणार आहेत। या निर्णयामुळे आता सर्वसामान्य किरकोळ दवाखान्याचा खर्च सुद्धा कव्हर होणार आहे। प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये जखमेवर टाके घालणे, किरकोळ शस्त्रक्रिया, तपासण्या आणि आवश्यक उपचार सुद्धा आता पूर्णपणे मोफत मिळू शकणार आहेत। या योजनेच्या माध्यमातून पात्र ठरणाऱ्या कुटुंबांना वार्षिक 5 लाख रुपयांचा मोफत उपचार मिळणार आहे। नव्या निर्णयामुळे गंभीर आजारांसोबत मोठ्या आजारांवर देखील मोफत उपचार मिळणे शक्य होणार आहे। दरम्यान आता शासनाच्या माध्यमातून राज्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेसोबत जोडण्याची नोंदणी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे। आता जे प्राथमिक आरोग्य केंद्र योजनेचे निकष पूर्ण करतील त्या ठिकाणी मोफत उपचाराची सुविधा उपलब्ध होणार आहे आणि शासन ताबडतोब अशा प्राथमिक आरोग्य केंद्रांना या योजनेच्या अंमलबजावणीसाठी मंजुरी देणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। नवीन वर्षाच्या सेलिब्रेशन दरम्यान कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मुंबई पोलिसांनी विस्तृत सुरक्षा व्यवस्थेचा भाग म्हणून 17,000हून अधिक कर्मचारी तैनात केले आहेत। गेटवे ऑफ इंडिया, मरीन ड्राईव्ह, गिरगाव चौपाटी, वांद्रे बँडस्टँड, जुहू आणि वर्सोवा समुद्रकिनाऱ्यांसह शहरातील प्रमुख ठिकाणी मोठी गर्दी अपेक्षित आहे। विविध हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि मॉल्समधील सेलिब्रेशन गुरुवारी पहाटेपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे। या सेलिब्रेशनच्या पार्श्वभूमीवर शहरात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी कडक बंदोबस्ताची व्यवस्था केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा।
नवीन वर्षाच्या स्वागतासाठी जर तुम्ही काही प्लॅन आखला असेल आणि त्यात ऑनलाईन ऑर्डर करण्याची योजना आखली असेल तर तुमच्या उत्सवावर विरजण येऊ शकतं। याचं कारण म्हणजे झोमॅटो, स्विगी, ब्लिंकिट, झेप्टो आणि ॲमेझॉनसह प्रमुख प्लॅटफॉर्मवरील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनी 31 डिसेंबर रोजी देशव्यापी संपाची घोषणा केली आहे, ज्यामुळे नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येच्या उत्सवावर परिणाम होऊ शकतो। तेलंगणा गिग अँड प्लॅटफॉर्म वर्कर्स युनियन आणि इंडियन फेडरेशन ऑफ ॲप बेस्ड ट्रान्सपोर्ट वर्कर्स या संपाचे नेतृत्व करणार आहे। या संपाला महाराष्ट्र, कर्नाटक, दिल्ली, NCR, पश्चिम बंगाल आणि तामिळनाडूच्या काही भागातील प्लॅटफॉर्म कामगार संघटनांसह अनेक प्रादेशिक संघटनांचा पाठिंबा असल्याचे सांगितले जात आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील आगामी महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने नोकरदार वर्गासाठी एक अत्यंत दिलासादायक निर्णय घेतला आहे। येत्या 15 जानेवारी रोजी मुंबई आणि ठाण्यासह राज्यातील एकूण 29 महानगरपालिकांमध्ये सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडणार आहे। या लोकशाहीच्या उत्सवात सर्व मतदारांना आपला मतदानाचा हक्क निर्भयपणे आणि उत्साहाने बजावता यावा यासाठी राज्य सरकारने या दिवशी सर्व नोकरदारांना भरपगारी सुट्टी जाहीर केली आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। महाराष्ट्र सरकार शासकीय कर्मचाऱ्यांच्या सेवा नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत असल्याची माहिती समोर आली आहे। पदोन्नती, बदली आणि शिस्तभंग कारवाई या विषयांवर सध्या अनेक तक्रारी येत असल्यामुळे सरकारने याचा सखोल आढावा घेण्याचा निर्णय घेतला आहे। विशेषतः अनेक वर्षे एकाच पदावर अडकून पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचा प्रश्न सोडवण्यासाठी नवे नियम लागू होण्याची शक्यता आहे। बदली प्रक्रियेत पारदर्शकता आणण्यासाठी ऑनलाईन प्रणालीचा विचार सुरू असून यामुळे राजकीय हस्तक्षेप कमी होईल असा दावा केला जात आहे। या बदलांचा फायदा राज्यातील लाखो सरकारी कर्मचाऱ्यांना होणार आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील दिव्यांगांच्या विशेष शाळा आणि कार्यशाळांमधील नोंदणी प्रमाणपत्र रद्द होणे, नूतनीकरण न करणे तसेच पटनिर्धारानंतर विद्यार्थी संख्या कमी झाल्यामुळे अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या समायोजनासाठी सर्वसमावेशक व एकसंध कार्यपद्धती निश्चित केली आहे, अशी माहिती दिव्यांग कल्याण विभागाचे सचिव तुकाराम मुंढे यांनी दिली। तुकाराम मुंढे म्हणाले, यापूर्वी विविध शासन निर्णय, परिपत्रके व शाळा संहितेतील तरतुदी विखुरलेल्या स्वरूपात असल्याने समायोजन प्रक्रियेस विलंब होत होता आणि त्यामुळे न्यायालयीन प्रकरणे वाढत होती। ही बाब लक्षात घेऊन आयुक्त दिव्यांग कल्याण यांच्या नियंत्रणाखाली कार्यरत असलेल्या अतिरिक्त संवर्ग कक्षामार्फत समायोजन प्रक्रिया अधिक प्रभावी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे। त्यानंतरची सर्वात मोठी आणि महत्त्वाची बातमी बघा। राज्यातील 94 लाख शेतकऱ्यांनी खरीप पिकांसाठी 526 कोटी रुपयांचा विमा हिस्सा भरला होता। त्यात सोलापूर जिल्ह्यातील 2.25 लाख शेतकऱ्यांचे सुमारे 14 कोटी रुपये होते। पीक कापणी प्रयोगानंतर आता अपेक्षित उत्पन्न, उंबरठा उत्पन्न आणि प्रत्यक्षात आलेल्या उत्पन्नाची माहिती केंद्र सरकारला पाठविण्यात आली आहे। त्यावर कार्यवाही सुरू असून जानेवारीपर्यंत पात्र शेतकऱ्यांना पीक विम्याची रक्कम मिळणार आहे। राज्यात खरीप हंगामात मोठ्या प्रमाणात मूग, उडीद, सोयाबीन, मका, कापूस, तूर अशा पिकांची लागवड होते। याशिवाय कांदा व अन्य पिके देखील असतात। राज्य सरकारने 1 रुपयात पीक विमा योजना बंद केल्यानंतर देखील तब्बल 94 लाख शेतकऱ्यांची पिकांचे नुकसान झाल्यास विमा मिळेल या आशेने स्वतः विमा संरक्षित रक्कम भरून पिकांचा पीक विमा भरला। राज्यात सुमारे 50,000 ठिकाणी पीक कापणी प्रयोग पार पडले आहेत। तर मित्रांनो, ह्या होत्या आत्ताच्या क्षणाच्या सर्वात मोठ्या आणि महत्त्वाच्या ठळक बातम्या। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल किंवा महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारामध्ये शेअर करायला विसरू नका आणि हो, माय सपोर्ट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा।